चंद्रपूर महापालिकेमध्ये असलेल्या त्रिशंकू स्थितीमुळे सत्तेचा मार्ग हा खडतर झालाय। पहिल्या क्रमांकावरील काँग्रेस आणि त्या खालोखाल असलेल्या भाजपला स्पष्ट बहुमत न मिळाल्यामुळे सत्ता स्थापनेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका ही महत्त्वाची झाली आहे। चंद्रपूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला 6 तर ठाकरेंसोबत निवडणुकीआधी आघाडी केलेल्या वंचितला 2 जागा मिळालेल्या आहेत। त्यामुळे आता चंद्रपूरच्या महापौर पदाच्या शर्यतीमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचितची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आहे। तर चंद्रपुरात काँग्रेसचा एक गट आमच्या संपर्कात आहे असा खळबळजनक दावा हा ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवारांनी केलाय। तर याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी देखील प्रत्युत्तर दिलंय। भाजपतच 2 गट आहेत आणि त्यामुळे त्यांना त्यांच्याच पक्षातील गटाबाबत बोलायचं असेल असा टोला हा सपकाळांनी लगावलाय। काँग्रेसच्या एका गटाला सुद्धा असं वाटतं की शहरात आपण जनतेला काय उत्तर द्यायची। उद्या शहरामध्ये विकासच झाला नाही, या शहराचे स्वच्छतेचे विषय आहे, विजेच्या संदर्भातले विषय आहे। या शहरामध्ये उद्या जर पगार द्यायलाच पैसे राहिले नाही तर महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून आपण काय, जनतेने आपल्याला कशाला निवडून दिलं। आणि ज्या पद्धतीने या शहरामध्ये विकासाचा विश्वास आमच्यावर आहे, त्या माध्यमातून काँग्रेसच्या काही नगरसेवकांची इच्छा आहे। काँग्रेसचा नाही, त्यांना त्यांचाच जो भाजपचा दुसरा गट आहे ते बोलायचं असेल आणि बोलताना काही काँग्रेस उल्लेख झाला असेल। चॅलेंज काय, आता चॅलेंज होतं, निवडणुका लढलो, आम्हाला तिथला मॅन्डेट आहे आणि त्या ठिकाणी सत्ते जी आहे ती काँग्रेसची येईल असं एक सर्वसाधारण चित्र आहे। आता त्यांना पक्ष फोडण्यात, कुटुंब तोडण्यात त्यांच्या पक्षाचा हात खंडा आहे। ते एकेकाळी वित्तमंत्री पण महाराष्ट्राचे राहिलेले आहेत, मात्र आता त्यांचा आणि मुख्यमंत्र्यांचा जो दुरावा आहे त्यामुळे त्यांना आता आव्हान काही या निमित्तानं त्यांना देण्यात काही अर्थ नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।